भारतीय ज्ञानाचा खजिना, आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 10. भारताच्या प्राचीन कला, भाग 1. जगाच्या पाठीवर कुठलीही संस्कृती जर टिकून राहायची असेल तर ती परिपूर्ण असणं आवश्यक आहे. परिपूर्ण याचा अर्थ त्या संस्कृतीनं सर्वांगानं मानवी मनाचा विचार करायला हवा, समाज मनाचा विचार करायला हवा, आणि या कसोट्यांवर आपली भारतीय संस्कृती पुरेपूर उतरते. म्हणूनच फाळणीनंतर पाकिस्तानचा राष्ट्रकवी झालेल्या इक्बालनं म्हटलंय कि यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहां से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. ही हस्ती म्हणजे आपली परिपूर्ण जीवन पद्धती. जगण्याच्या सर्वच आघाड्यांवर आपण पुढे होतो, फार फार पुढे होतो. जाता जाता एक लहानसं उदाहरण देतो. सन 1994 मध्ये मी सर्वप्रथम अमेरिकेला गेलो. त्यापूर्वी जपान आणि युरोप बऱ्यापैकी फिरलो असल्यानं अमेरिकेचं तसं फार कौतुक नव्हतं. पण तरी सुद्धा अमेरिकेतल्या अनेक गोष्टी अंगावर येतच होत्या. माझी तिथली व्यवस्था बघणारा माणूस सुदैवानं भारतीय होता, बंगाली बाबू. त्यामुळं तो मला अमेरिकेतलं प्रत्येक अप्रूप दाखवत होता. तो मला ड्राईव्ह इनची गंमत दाखवायला लागला की बघ, अमेरिकेत कसं सर्वदूर ड्राईव्ह इनची सोय असते. मॅकडोनाल्डमध्ये गाडीत बसल्या बसल्याच पैसे द्यायचे आणि गाडीत बसल्या बसल्याच आपलं खाण्याचं पॅकेट सुद्धा घ्यायचं. ड्राईव्ह इन ATM सुद्धा त्यानं दाखवलं. मी थोडाफार तरी नक्कीच इम्प्रेस झालो होतो. पुढं 5-6 वर्षांनी रायगडवर गेलो. त्या विस्तीर्ण पसरलेल्या होळीच्या माळावर ते पुरुषभर उंचीचे एका रांगेत बसवलेले चबुतरे बघितले आणि त्या गाईडला विचारलं, हे काय रे बाबा, असं उंच चबुतरे कशासाठी बांधलेत? अगदी सहज स्वरात तो गाईड म्हणतो, हा बाजार आहे. अहो, त्या काळी घोडेस्वार बाजार हाट करायला आले की घोडे कुठे ठेवतील, म्हणून घोड्यावर बसूनच बाजार हाट करायची सोय महाराजांनी केली होती. खरं सांगतो, अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. कोण मॉडर्न? 350 वर्षांपूर्वी आपल्या रयतेसाठी, सैनिकांसाठी ड्राईव्ह इन बाजाराचं निर्माण करणारा आमचा शिवाजी राजा मॉडर्न, की गेल्या 50-60 वर्षात ड्राईव्ह इनची कसरत केलेली हे अमेरिकन्स मॉडर्न? पण हे फार पुढचं उदाहरण झालं. आपण भारतीय पूर्वीपासूनच पुढारलेले होतो. आपल्या समग्र जीवनशैलीसह आपण पुढारलेले होतो. ज्ञान विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या बरोबरच आपल्या देशात कला, संगीत हे विषय निर्माण झाले, प्रगत झाले आणि पुढं कालांतरानं प्रगल्भ सुद्धा झाले. कलेला एक निश्चित स्वरूप देण्याचं काम भारतानं केलंय. अगदी आपली गायन वादन परंपराच घेऊ, ही खूप प्राचीन आहे. देवी सरस्वती ही प्राचीन देवता मानली जाते. तिच्या हातात वीणा दिसते. 9व्या शतकात शृंगेरीत बांधलेलं शारदांबाचं मंदिर म्हणजे सरस्वतीचंच. गदगचं सरस्वतीचं प्राचीन मंदिर हे 11व्या शतकात बांधलंय. पण सरस्वतीच्या मूर्ती त्याहूनही आधीच्या काळात आढळतात. सरस्वतीची सर्वात प्राचीन आढळलेली मूर्ती ही भारहूण इथं सापडलेली आहे, जी 1ल्या शतकातली आहे. काही नृत्य शारदा सुद्धा दिसतात, पण अधिकांश मूर्ती ह्या वीणा घेतलेल्या आहेत. म्हणजे वीणा हे वाद्य किती जुनं, तर काही हजार वर्ष तरी नक्कीच. म्हणजे बघा, संगीताचे उल्लेख आपल्याकडं किती प्राचीन काळापासून आढळतात ना. सरस्वतीनं धारण केलेलं वीणा हे तंतुवाद्य किमान 4000 वर्ष तरी जुनं असावं असा अंदाज आहे. पूर्वी ही एकतंत्री वीणा असायची. भरतमुनीनं आपल्या नाट्यशास्त्रात चित्रा ही 7 तारांची आणि विपंची ही 9 तारांची ह्या प्रमुख वीणांची उल्लेख केलेला आहे. घोषा, कच्छभी,
अशा दुय्यम वीणा सुद्धा त्यांनी सांगितलेल्या आहेत. पण संगीताचे उल्लेख आपल्या वेदकाळापासून बघायला मिळतात. ऋग्वेदाला प्राचीनतम मानलं जातं, जो 5000 वर्ष जुना आहे. ऋग्वेदात संगीताचे उल्लेख येतात. यजुर्वेदाच्या 30व्या कांडात 19 आणि 20व्या मंत्रात अनेक वाद्य वाजवण्याचा उल्लेख येतो. अर्थात त्या काळात वाद्य वाजवणं ही कला असावी. वाण, वीणा, कर्करिया या तंतुवाद्यांबरोबरच अवनद्ध वाद्यात दुंदुभी, गरगरा, तर सुशीर वाद्यात बाकूर, नाडी, तुणव, शंख यांचे उल्लेख येतात. मात्र सामवेदात संगीताचं विस्तारानं वर्णन मिळतं. ज्या काळात स्वरांना यम म्हटलं जायचं, सामवेदातल्या सामचा संगीताशी घनिष्ठ संबंध होता. इतका की छांदोग्योपनिषदमध्ये प्रश्न विचारलाय, काम सामनो गतिरिती, तर त्याचं उत्तर आहे स्वर इति होवाच. अर्थात सामची गती काय आहे, तर उत्तर आहे स्वर. वैदिक काळात 3 स्वरांच्या गायनाला सामरिक, म्हणजे आजचं सामूहिक असेल कदाचित, असं म्हणायचे. हे स्वर होते ग, रे, स. पुढं हे सप्तसूर झाले. स्वरांचा क्रमांक ठरवून जो समूह निर्माण झाला त्याला साम असं म्हटलं जातं. पुढे युरोपमध्ये त्यांच्या संगीतातील अशा क्रमाला स्केल हे नाव मिळालं. याचाच अर्थ आपल्याकडे किमान 3 ते 4000 वर्षांपूर्वी विकसित झालेलं संगीत नांदत होतं. पुढे भरत मुनींचं नाट्यशास्त्र आपल्याला मिळालं आणि भारतीय संगीताच्या प्राचीनत्वावर शिक्कामोर्तब झालं. ह्या भरत मुनींचा कालखंड इसवी सनापूर्वी साधारण 500 वर्ष मानला जातो. पण त्याबद्दल काहीसा विवाद आहे. कोणी त्यांचा जन्म इसवी सनापूर्वी 100 वर्ष झाला असंही म्हणतात. ते काही असलं तरी भरत मुनींच्या नाट्यशास्त्रानं एक मोठी गोष्ट केली. भारतीय कला ह्या विकसित स्वरूपात अगदी वैज्ञानिकरित्या अस्तित्वात होत्या हे निश्चितपणे सिद्ध झालं. या ग्रंथात नाट्यशास्त्राबरोबरच इतर सपोर्टिव्ह कलांचीही व्यवस्थित माहिती दिलेली आहे. गीत संगीतासंबंधी विस्तृत वर्णन यात आढळतं. जगातलं सर्वात जुनं संगीत कोणतं किंवा सर्वात जुनं वाद्य कोणतं, असं म्हणतात की इसवी सनापूर्वी 4000 वर्षे मिस्रच्या लोकांनी बासरीसारखी काही वाद्य निर्माण केली. डेन्मार्कमध्ये इसवी सनापूर्वी 2500 वर्ष ट्रम्पेट सारखं वाद्य निर्माण केलं गेलं. मात्र पाश्चात्य जगाला सुरांच्या विशिष्ट श्रेणीत बसवलं ते पायथागोरसनं, म्हणजे इसवी सनापूर्वी 600 वर्ष. त्यानं स्वरांचे मंडल तयार केलं आणि त्याला गणितीय परिभाषेत बसवलं. दुर्दैवानं भारतात जुनी कागदपत्र आणि इतर अवशेष मुसलमानांच्या आक्रमणात नष्ट झाली. त्यामुळे आपला नक्की इतिहास सांगता येत नाही. पण इसवी सनापूर्वी 2500 वर्षांच्या नोंदी सापडतात आणि त्यानुसार संगीताचा किंवा वाद्यांचा नवीन शोध लागलाय असं वाटत नाही. एखाद्या विकसित कलेला शब्दबद्ध केल्यासारख्या त्या नोंदी आहेत. मात्र ऋग्वेद आणि सामवेदातील उल्लेख बघता आपलं संगीत हे किमान 5000 वर्ष तरी नक्कीच जुनं असावं. आणि गंमत म्हणजे सामवेदातील सूत्रांमध्ये एक विकसित आणि प्रगल्भ संगीत व्यवस्था उलगडत जाते. वेदांबरोबरच अनेक उपनिषदांमधून सुद्धा गीत, संगीत आणि इतर कलांचा उल्लेख मिळतो. श्रोतसूत्रांपैकी कात्यायनाचं श्रोतसूत्र आहे. मुळात हा वैदिक कर्मकांडासंबंधीचा ग्रंथ आहे. मात्र यातही उत्सव प्रसंगी गायल्या जाणाऱ्या गीत संगीताची रेलचेल आहे. हा श्रोतसूत्राचा कालखंड साधारणपणे 3000 वर्षापूर्वीचा मानला जातो. पाश्चात्य संगीताचा विचार करता एक गंमत जाणवते. पाश्चात्य संगीतात 2000, 2500, 3000 वर्षांपूर्वीचे उल्लेख ठामपणे केलेले आढळतात. मात्र त्या उल्लेखात नवीन काही शोधून काढण्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलेलं आहे. उलट भारतीय ग्रंथांमध्ये
जी वर्णनं आढळतात ती एखाद्या विकसित संगीत पद्धतीची माहिती देतात. अगदी सामवेदाच्या सूत्रात सुद्धा विकसित झालेल्या संगीताचे उल्लेख आहेत. याचाच अर्थ भारतीय संगीत अगदी शास्त्रशुद्धपणे कितीतरी आधी विकसित झालेलं आहे. किती आधी सांगता येणं कठीण आहे. पण दुर्दैव असं आहे की भारतीय कलांच्या इतिहासाबद्दल जे संदर्भ येतात ते अधिकांश पाश्चात्य संशोधकांचेच असतात. ब्रॉडीज, ई वुइनडिश, व्ही स्मिथ, विशेल, याकोबी, हार्मन किट यासारख्यांचाच बोलबाला या क्षेत्रात सापडतो. त्यामुळं भारतीय संगीताच्या इतिहासाला एका उपेक्षित नजरेनंच पाहिलं गेलंय. जसं गीत संगीत तसंच नाटकाचंही. भारतासारखंच विकसित नाट्यशास्त्र सर्वांगानं बहरलं ते ग्रीसमध्ये. मात्र 19व्या शतकात ह्यावरून वाद उसळला की भारतीयांनी ग्रीसच्या रंगभूमीवरून सर्व कल्पना उचलल्या की ग्रीसची रंगभूमी भारतीय नाट्यशास्त्रानं प्रभावित झाली होती. यात नक्की काय घडलं बघूया पुढच्या प्रकरणात.